मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार आहे। खात्रीलायक सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळतेय। आव्हाड पडळकर समर्थक राडा प्रकरण आणि या प्रकरणी समितीचा अहवाल आज पटलावर मांडला जाणार आहे। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांमध्ये खरं तर हा राडा झालेला होता। या दोनही कार्यकर्त्यांना 1 दिवसांचा तुरुंगवास होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आज अधिवेशनात नेमकं काय काय घडेल या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। खरं तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी काही मदत मिळाली आहे ती तुटपुंजी आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर ती मदतही पोहोचली नाही असा विरोधकांचा आरोपही आहे। या मुद्द्यावर आज सभागृह गाजू शकतं। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधिमंडळ राड्यासंदर्भातला। उमेश, नक्कीच लागवी हिवाळी अधिवेशनाचा हा 5वा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांना जी मदत मिळालेली आहे ती तुटपुंजी आहे। याबाबत सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करतात। काल उद्धव ठाकरे 4थ्या दिवशी ज्यावेळेस विधान परिषदेच्या कामकाजात सामील झाले त्या आधी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले हे पॅकेज नाव देऊन शेतकऱ्यांना एक गोंडस दिलासा देण्याचा प्रयत्न करतात। ते गोंडस नाव त्यांनी दिलेलं आहे, मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोहोचलं नाहीये। जर शेतकऱ्यांना ती मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसून देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। यासोबतच मुख्यमंत्र्यांना त्यांनी इशारा असाही दिलाय का तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत चला, माझ्याबरोबर शेतकऱ्यांकडे चला, मग शेतकरी नेमकं कुणाला मिठी मारतात, कोण शेतकऱ्यांसोबत उभं आहे हे तुम्हाला देखील कळेल। त्यामुळे आता या सगळ्या मदतीबाबत पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही अजून नवीन घोषणा केली जाते का किंवा विरोधकांना शांत करण्यासाठी याबाबत काय अजून सत्ताधारी पक्षाची रणनीती आहे का हे आजच्या कामकाजात कळेलच। मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गहन होत चाललेला आहे, कारण जे लोकशाही मराठीच्या माध्यमातून सगळ्यात आधी सांगण्यात आलं होतं जी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी आहे ती सातत्याने वाढत चाललेली आणि ते विधानसभेमध्ये देखील काल पटलावर तशा प्रकारची ती आकडेवारी समोरही आली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल किंवा मग शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे बाधित शेतकरी झाले त्यांच्या मदतीचा जो प्रश्न असेल तो अत्यंत गहन आहे आणि त्याबाबत आज चर्चा पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे। यासोबतच मुंबईमध्ये जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जी हाणामारी झाली होती त्या हाणामारीचा अहवाल अध्यक्षांना देण्यात आलेला आहे आणि अध्यक्ष आज तो अहवाल जो आहे तो पटलावर ठेवू शकतील आणि त्यामुळे या दोन्ही समर्थकांना काय शिक्षा मिळते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये एक शिस्त या सगळ्या विधान परिसराच्या मध्ये जे काही कार्यकर्ते नेते मंडळी असतील त्यांच्यामध्ये लागावी शिस्त लागण्यासाठी उदाहरणार्थ। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ आता अधिवेशन संपायला 2च दिवस शिल्लक आहेत, उद्या आणि परवाचा दिवस। परवाचा दिवस तर अर्थातच सूप वाचेल, पत्रकार परिषदा होतील आणि हिवाळी अधिवेशनातून नेमकं काय फलित मिळालं यावर उहापोह होईल। त्यामुळे कामकाजाच्या दृष्टीनं आज आणि उद्या हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातोय। कामकाज आजचं दिवसभरातलं कसं असेल, कामकाज पत्रिका काही हाती पोहोचली आहे का, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, प्रश्नोत्तराच्या तासात कोण महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे, तारांकित प्रश्न काय आहेत, लक्षवेधी काय आहेत? नक्कीच जसं तू म्हणालीस आज महत्त्वाच्या लक्षवेधी असणार आहेत, ज्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्यावरती जे आरोप झाले तो एकदा मुद्दा पुन्हा एकदा या लक्षवेधीच्या माध्यमातून कृष्णा खोपडे मांडण्याचा प्रयत्न करू शकतील अशा प्रकारचे ते कार्यक्रम पत्रिकामध्ये देखील आहे। मुंबईसाठी जर पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाचं असं लक्षवेधी आहे, कारण सायन पूलचं जे काम सुरू आहे ते गेले 1.5 वर्षापासून काम सुरू आहे। ते काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होतं त्या गतीने होत नाहीये। त्यामुळे मुंबईतले आमदार जे आहेत तो हा मुद्दा उपस्थित करणार आहे, कारण सायन पूल बंद असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की एल्फिस्टन निकटचा जो पूल आहे तो देखील सध्या बंद करण्यात आलेला। त्याच्यामुळे 2 महत्त्वाची पूल मुंबईत बंद आहेत आणि ज्या संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेस ट्रॅफिकच्या समस्या होत आहेत त्या अत्यंत जटिल आहेत आणि मुंबईकरांना रोज त्याचा त्रास सहन करावा लागतोय। खास करून जर आपण पाहिलं गेलं तर सायन पुलाचं काम हे गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे आणि त्याची गती अत्यंत संत आहे आणि याच गतीने जर ते काम सुरू राहिलं तर
अनेक वर्ष अजून मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे। त्याच्यामुळे ह्या कामामध्ये गती यायला पाहिजे, यासाठी देखील मुंबईचे खास करून आमदार आहेत ते आज विधानसभेमध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित करू शकतील। त्यामुळे मुंबईचे अजूनही काही मुद्दे आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येतात आणि मुंबईचे जे काही प्रश्न आहेत, इतर जे काही प्रश्न आहेत ते देखील आज पटलावर गेले जाऊ शकतील आणि लक्षवेधीमधून देखील ते समोर येऊ शकतील। असा हा आजचा दिवसभराचा कामकाज आहे ते आपल्याला पाहायला मिळते। अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।